गेल्या 4-5 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस गायब झाला आहे. पावसाने दडी मारलेली आहे. याचा थेट फटका इथलं जे प्रमुख पीक आहे भात शेती त्याला बसलेला आहे. आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की यंदा धूळ पेरण्या झाल्या, मात्र पाऊस उशिरा आल्यामुळे भाताची रोपे अद्यापही लावणी योग्य झालेली नाहीत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी भाताची रोपं मोठी झाली होती त्या ठिकाणी लावणीला सुरुवात झाली होती. मात्र आता 4-5 दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे लावणीची कामं आहेत ती खोळंबलेली आहेत. काही ठिकाणी पाऊस उशिरा आल्यामुळे जी पेरणी झाली होती त्याची रोपं अद्यापही लावणी योग्य झालेली नाहीत. आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो की जी रोपं आहेत त्याची नीट वाढ झालेली नाही आणि ती लावणी योग्य झालेली नाहीत. त्यातच आता पुन्हा पावसाने दडी मारलेली आहे, त्यामुळे या रोपांचं काय होणार याची चिंता शेतकऱ्यांना आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर गेल्या 4-5 दिवसांपासून पाऊस गायब झाल्यामुळे जी लावणीची कामं आहेत ती पुन्हा एकदा खोळंबलेली आहेत. जे शेतामध्ये पाणी होतं ते आता संपायला लागलेलं आहे. याचा परिणाम लावणीच्या कामांवर झालाय. त्याचबरोबर ज्यांच्या लावण्या खोळंबल्या आहेत तेही आकाशाकडे डोळे लावून बसलेले आहेत. एकंदरीत आपण जर बघितलं तर निसर्गाच्या लहरीपणाचा फटका कोकणातली जी प्रमुख भात शेती आहे त्याला पुन्हा एकदा बसलेला आहे. योगेश भांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी.